हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एकदम सुंदर असा 1 किलोचा केक पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाल ताई हा केक जळाला की काय? तर अजिबात नाही। बटर पेपर जो आहे किंवा जो ऑडी इकोबेकचा पेपर येतो तर तो मी चॉकलेटचा स्पॉन्ज अगोदर बनवून घेतलेला होता आणि तोच लावला होता। मागच्याही एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी बऱ्यापैकी फक्त पलटी करून घेत असते, त्याला काहीही फरक पडत नाही। बऱ्याच क्वांटिटीमध्ये केक बनवायचे असतात, त्याच्यामुळे हे असली जुगाड करावीच लागतात। तर आता हा केक जो आहे तो आहे 1 किलोचा आणि केक म्हणाल तर बटरस्कॉच फ्लेवरचा आहे। 1 किलोचा केक बनवण्यासाठी साधारणतः 400 ग्रॅम प्रीमिक्स मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटरस्कॉच इसेन्स आणि थोडासा येलो कलर टाकायचा, एक 4-6 ड्रॉप। नसेल टाकायचा तर स्किप केला तरीही चालेल। स्पॉन्ज मी 8 इंचाच्या टीनमध्ये बेक केला आहे आणि त्यानंतर त्याचे थंड झाल्याच्या नंतर आपण 3 लेयर्स बनवून घेतलेत आणि आता सोकिंग केलेला आहे शुगर सिरपने। त्यानंतर आयसिंग करण्यासाठी मी घेतलेली आहे व्हिप क्रीम। 1 किलोच्या केक बनवण्यासाठी साधारणतः 400 ग्रॅम प्रीमिक्स तर लागतंच आणि त्यानंतर व्हिप क्रीम जी आहे ती 350 ग्रॅमपर्यंत लागते साधारणतः, किंवा 300 ml सुद्धा सफिशियंट होते। किंवा तुम्ही जितकं प्रीमिक्स घ्याल तितकंच क्रीमसुद्धा घ्या, कारण मग वजनही आपलं मेंटेन होऊन जातं। बाकी क्रश आणि शुगर सिरप टाकलं की 1 किलो वजन बरोबर केकचं होऊन जातं। तर आता बटरस्कॉचचं क्रश इथे मी वापरलेला आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटरस्कॉचचे क्रंचेस येतात, नट्स येतात मार्केटमध्ये, किंवा घरी बनवूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आता पूर्ण केक जो आहे तो मी आयसिंग करून घेतलेला आहे आणि क्रम कोट करून केक जो आहे तो डीप फ्रीजमधून सेट करून घ्यायचा आहे। जरासा क्रम कोट झाला की मी डीप फ्रीजमध्ये ठेवत असते, माझ्याकडे मोठा डीप फ्रीज आहे। मग काय होतं, बऱ्यापैकी केक सेट होतो आणि मग फिनिशिंगला आपल्याला बरं पडतं। तर आता इथे बघा हा केक जो आहे तो मी ट्रान्सफर केला आहे बोर्डवरती। आता तो थंड झाला आहे आणि त्याच्या अगोदर मला एक केक करायचा होता, पण तो थोडा गरम होता। म्हटलं तो थंड होईपर्यंत हा केक मी पूर्ण फायनल करून घेते। आता हा जो स्क्वेअर शेपचा तुम्हाला बेस दिसतोय कट केलेला, तोही केक तुम्हाला येईल, त्याचंही मी शूट करणार आहे। आणि आता ह्याला मी फायनल आयसिंग करते आहे, फायनल फिनिशिंग करते आहे। अगोदर मी व्हाईट क्रीमनेच त्याला कव्हर केला, पण नंतर मला असं वाटलं की आपण येलो कलरची क्रीम इथे यूज करायला पाहिजे, लाईट येलो कलर, कारण केक होता बटरस्कॉच फ्लेवरचा। 1 किलोचा केक आहे। कस्टमरचा लवकरच कॉल आला होता यासुद्धा मला। बऱ्यापैकी कस्टमरला माहिती आहे लवकर कॉल केले म्हणजे मग लवकर केक होतो। तर असो, बघा या पद्धतीने लाईट येलो कलरची क्रीम मी बनवली आहे आणि त्यानेच केक पूर्ण कव्हर केला आहे। वरच्या साईडने सुद्धा आपल्याला येलो कलरच्याच क्रीमने पूर्ण केक जो आहे तो कव्हर करून घ्यायचा आहे। तुमच्या बऱ्याच कमेंट्स आहेत OTG कसा साफ करायचा किंवा त्याचं क्लिनिंग कसं करायचं, त्याचासुद्धा एक व्हिडिओ लवकरच तुम्हाला येईल आणि वेगवेगळे व्हिडिओज, कोणते तुम्हाला व्हिडिओज पाहिजेत ते सुद्धा येतील। त्यानंतर त्या दिवशी एक व्हिडिओ मी टाकला होता, त्यामध्ये केकवरती मी एक केक सिकल्स ठेवलं होतं। तर एका ताईंची कमेंट आहे की ते केक सिकल्स कसं बनवलं, ते केक सिकल्स म्हणजे आईस्क्रीमसारखं जे दिसतं ते, तर ते कसं बनवलं ते ताई तू प्लीज सांग। त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, पण तरीही मी नक्कीच त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन। तर लाईट येलो कलरच्या क्रीमने पूर्ण केक जो आहे तो आपण आता फायनल करून घेतो आहे आणि केक खूप छान होईल। तुम्ही पूर्ण पुढे जाऊन बघा। आता रोज रोज तरी वेगळं काय बनवावं, आणि केक कोणाचा आहे हे मला माहीत नव्हतं, म्हणजे बड्डे बॉय की गर्ल, पण तरीही मी डिझाईन सिंपल बनवली। जर माहीत असतं तर मग थोडे बटरफ्लाय वगैरे आपण ॲड करतो, किंवा मोठ्या माणसांचं आहे का हेही मला माहीत नव्हतं। पण असो, केक तर पूर्ण फायनल होत आलेला आहे आणि आता मी घेतलेलं आहे छोटं पॅलेट नाईफ आणि त्याने फक्त टच केलं आहे आणि या पद्धतीच्या वेव्ज इफेक्ट किंवा या पद्धतीचा इफेक्ट केकवरती आलेला आहे। त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा सेंटरला मी ठेवलं आहे आणि बघा हळूच टर्नटेबल फिरवायचं आहे, फक्त टच करायचं आहे जेणेकरून अशी केकला फिनिशिंग येऊन जाईल। पण मला वाटलं जास्तच साईडला आलं आहे, मग मी काय केलं, एक जे प्लेन स्क्रेपर येतं ते थोडंसं क्रॉस पकडलं आहे आणि मग साईडचं जे आहे ते पुन्हा एकदा या पद्धतीने प्लेन करून घेतलं। आता मी जी उरलेली क्रीम होती ती N1चं नोझल टाकून पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतली आणि या पद्धतीचे रोजेट्स केकवरती काढून घेतले आणि थोडीशी येलो कलरची क्रीमसुद्धा मी पायपिंग बॅगमध्ये फिल केली। त्याला मी मोदक नोझल वापरलं आहे आणि पहिलं जे वापरलं आहे तर ते N1 नंबरचं नोझल आहे।
तर या पद्धतीने काही ठिकाणी जिथे ब्लँक स्पेस दिसतोय तिथे मी मोदक करून घेतलेत आणि या पद्धतीने केक आपला हळूहळू रेडी होतोय। तर बॉर्डरसुद्धा मी सेम नोझलनेच बनवलेली आहे आणि काही स्प्रिंकलर्स टाकून या पद्धतीने केक मी पूर्ण डेकोरेट केलेला आहे। सिंपल सोबर असाही केक कधीतरी छान वाटतो आणि तुम्हालाही या व्हिडिओ किंवा या केकची डिझाईन नक्कीच आवडेल। बऱ्याच ताई आहेत की ताई तू व्हिडिओ रेग्युलर टाक, पण नक्कीच मी तुमच्यासाठी ट्राय करेन। तुम्ही म्हणता असं बोलते आणि तू टाकतच नाही, तर तुम्हाला माहिती आहे केक शॉपमुळे खूप सारा वर्कलोड आहे। असो या पद्धतीने बॉर्डरसुद्धा त्याच नोझलने मी करून घेते आहे, पण मला केकमध्ये थोडंसं म्हणजे असं अजून काहीतरी कमी आहे असं वाटत होतं। मग मी स्प्रिंकलर्स घेतले आणि साईडने थोडेसे टाकले। इथे गोल्डन असते तरी छान वाटलं असतं, पण गोल्डन माझ्याकडे नव्हते म्हणून मग मी सिल्वर कलरचे घेतले आणि याच्यामध्ये थोडे मोठे मोठे टाकले तरीही छान दिसतं। पण असो या पद्धतीने केक रेडी झाला आहे। आणखी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल। सबस्क्राईब केल्यामुळे सर्वात अगोदर जो व्हिडिओ आपण अपलोड करतो तो तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला बघणं सोपं होऊन जातं। तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट सेक्शनमध्ये एक येलो कलरचा हार्ट द्यायला विसरू नका। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।